साकोली मतदारसंघामधून नाना पटोले यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला असून त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांची मुलगी प्रिया पटोले हे मैदानात उतरले आहेत. संपूर्ण मतदारसंघात आपल्या वडिलांचा म्हणजेच नाना पटोले यांचा प्रचाराकरिता मत मागण्याकरिता गावोगावी जात आहेत. तर लहान मुलांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. तर बुजुर्ग महिला त्यांना आशीर्वाद देतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. तर मी पहिल्यांदा इकडे नाही आलेली आहे. मी लहानपणापासून म्हणजे प्रचाराकरता आम्ही येत असतो वडिलांच्या, आणि आम्हाला खूप छान लोकांकडे पोहोचता येतं आणि आम्हाला खूप छान काय म्हणतात रिस्पॉन्स भेटत आहे. आणि मला विश्वास आहे की लोक माझ्या वडिलांनाच मतदान करतील. भाऊ नाही आहेत, भाऊच्या खांद्यावर अख्ख्या महाराष्ट्राची धुरा आहे आणि साकोली मतदारसंघामधील त्यांची धुरा तुम्ही परिवार म्हणून तुम्ही सांभाळली आहेत. ही धूर फक्त माझ्यावरच नाही तर मी म्हणणार की पूर्ण काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांवरच आहे. आणि हे आमचं एक एम आहे की सगळ्यांनी मीच नाना भाऊ आणि प्रचार करणार, हे सगळ्यांवर हे जबाबदारी आहे. तिचा घात होणार आणि ते मला वाटतं की जी साकोली मतदारसंघाची जी जनता आहे ती खूप ती त्यांना माहिती आहे काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, आणि जे भाजपची सरकार आहे ते चुकीचं करत आहे. तर मला वाटतं की ते जे काँग्रेस पक्षाने पण 5 गॅरंट्या काढल्या आहे, तर ज्याच्यात आहे महालक्ष्मी योजना, तर ती लाडकी बहिणीपेक्षा पण चांगली आहे. तर मला वाटतं की लोकांना मदत करणार आहे. तर मला वाटतं की त्यापर्यंत पोहोचत आहात, बुजुर्ग महिलांना, युवा वर्गांना भेटतात, कसं काय प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप छान आहे. आणि मूळ म्हणजे की सगळे माझ्या वडिलांवर इतकं प्रेम करतात की ते मला जाणीव आहे की ते सगळं आम्हाला त्याच्यामुळेच ते आम्हाला भेटायला येतात आणि त्यांचं ते प्रेम आहे की ते आम्हाला देतात.